तथा आगमनी अमोघ दर्शनानुवादो. ते डखले चांगदेव भट्टांच्या संदर्भामध्ये ते सांगतात की ते अमोघ दर्शन अनुवाद सांगितला देवाने, म्हणून ते गेले, परत आले. मग तैसेची ते देवगिरी गेले, कटकांत आले. तव तेथ हटांत कडदोरे, गाठिया मोदिया, चोळिया तोड, भातुके दोरिया, खाजे ऐसे अवघे पदार्थ देखिले. इथे पदार्थ आणि हटाचं वर्णन केलेलं आहे. संसारात लागणाऱ्या सगळ्या वस्तू बाजारात असतात. संसार म्हणजेच बाजार असतो. ते त्यांनी बघितलं आणि मग म्हणाले, मनातल्या मनात ते डखला म्हणतो. काय म्हणतात? ते घेऊ तयाशी देव, कोण जाणे आता कैसे होईल. म्हणजे दत्तात्रय प्रभूंच्या भेटीनंतर आपल्या आयुष्याचं पुन्हा येणं होईल नाही होईल, तर म्हणाले आपली आठवण म्हणून लेकरा बाळाला भातुके दोरी काटे घेऊन देऊ म्हणाले आपल्या लेकीला, आणि पुढे निघू. विचार कसा करतो माणूस बघा. भेटी झाल्या मागवते येणे, होईल की नव्हे, आता याची काय भेटी होईल. काय माहित मला आता जीवनाचा काय भरोसा आहे, असं तत्वज्ञान माणूस लावतो. आणि ते खरंच आहे म्हणा. आपण जे भेटतो बसतो ते असंच असतं की नाही. ते म्हणतात मागवते येणे काय होईल, आणि यांची भेट काय होईल, केव्हा होणार, कशी होणार, पता नाही. तो चांगदेव भट्टे म्हणितले ढकल्याला ते म्हणतात, अरे तू काय विचार करून राहिला, काय बोलून राहिला, कशाला चालला तू बाजारात हे गटुडं घ्यायला. गोसावीत राहायचे म्हणितले, जे संबंध्यानं भेटावे. ढकला हुशार आहे. तो म्हणतो, अरे स्वामींनी सांगितलं ठीक आहे, पर उपरवाह्या देवो पुसो. काय म्हणतात ते? उपरवाह्या म्हणजे कसं? वरवर उपरवाह्या देव देऊन टाकू म्हणाले गटुड, पुसो. पुसो म्हणाले आपण दारावून कसं काय काय, आणि जाऊ. स्वामींच्या आज्ञापेक्षा ही जीवाची लय वाईट शक्कल आहे, इथं दिसते. आपण तसंच करतो. प्रत्येक वचनाला आपण, आहे का नाही. मग पदार्थ घेतले. चांगले भट्ट म्हणतात, नको रे बाबा तू असं नको करू. तू चुप बस, आपण असं गावांत जाणार आहे. मग उपरवाह्या बाहेर बोलवून घेऊ, ते देऊ गटुड, आहे का नाही. विचारू कसं काय चाललंय ते, आणि जाऊ. मग पदार्थ घेतली, चोळ्या घेतल्या, तोडे घेतले, आणि हा सगळा प्रकार घेऊन, नाव बी त्याचं कसं आहे, डावलवाडी, आहे का नाही. डावलवाडी आज बी आहे ते गाव. डखल्याची तेथे लेख होती. डखले पण त्याच गावचे आहे ना. कोण आहे त्या गावचं? हेच आहेत. यांचाच कारट केला ना स्वामींनी. काय केलं? यांच्या लग्नाचा कार्यक्रम आहे ना, यांच्याच मृत्यूचा पण कार्यक्रम केला स्वामींनी, आहे की नाही. त्याचं पिंडच पाडलं. ते काय हात आहे ना तो, कोण आहे? जिवंतपणे दशक्रिया घातली या माणसाची.
तो आज बाजारात गुंतला प्रपंचात, बिचारा गेला तिकडं. मग उपरवाही भेटले. स्वामींची आज्ञा आणि आपण असं स्पर्धा आहे. कठीणच आहे. ते म्हणाले धरा हो, त्या पोरीला म्हणतो. घ्या म्हणाले, मी आणलंय हे खाजे, आमच्या लेकीचा घरी द्या. नातेवाईक भेटला तर ती म्हणू लागली. गावातले म्हणतातच मग हे नातेवाईक मोठे विचित्रच असतात. ते म्हणाले, अहो असं काय करता, सामोरे का नाही या. समोर या म्हणाले. 4 पावलं तर आहे. असं गेलं काय ना असं गेलं काय, जायचं तर तिकडंच आहे ना. तो डखला म्हणतो ना, आम्हाशी गोसावी विधी विहिला. आम्हाला विधी विहिला म्हणाले. आम्ही आता दीक्षा घेतलेली आहे, त्या वेळापुरती दीक्षाच आहे ना ते, आहे की नाही. अनुसरणच आहे त्यांचं दोघांचं. असं म्हणतं अनुसरण. ते म्हणू लागले, अहो म्हणाले, ऐसे चांगणे उभे ठाका, जे काय आणलंय ते भेटा द्या जा. डकला म्हणाले ना, आमचा विधी भंगे. अनुसरण कशाने भंगतं? विधी भंगल्यावर. विधी कशाने भंगतो अशी ती शृंखला आहे. त्या विधीत काय, कोणत्या विधीने भंगतं, असे अनेक प्रकार असतात. जुने लोक भंगलेल्या पुरुषाला भेटायचे नाही. म्हणजे बदनापूरला होतो ते एक बाबा आले उठून, मला चांगलं आठवत होतं. ते आल्यानंतर ते बदनापूरचे बाबा 10 पावलं पुढे गेले, कुणालाच जात नव्हते. त्या भेटले साधूला, गळा भेट स्वतःच्या आसनावर बसवलं. मग त्यांनी विडा वगैरे भेट दिली, दंडवत घातले. मग ह्या बाबाने अभ्यागत दंडवत घातले. माझी पट्टी ते बंगल्यातच होती आणि ते रडू लागले अभ्यागत आलेले. थोडा मान सन्मान केल्यावर त्याला आनंद वाटला. मग थोड्या वेळाने ते म्हणाले, असं असं यासाठी मी आलो. ते म्हणाले, नाही आपण भंगलेले आहात, मी नाही तुमच्या गावी नाही येणार, आश्रमात नाही येणार नाही म्हणाले मी. म्हणून मग मला एवढा आदर का केला तुम्ही? तुमच्या ज्ञानासाठी एवढी योग्यता आहे की मी ह्या गादीवर बसण्याच्या योग्य नाही. तुम्ही आहात, पण तुम्ही भंगल्यामुळे ही गादी निघाली, म्हणजे हे भंगलं. ते असं विधीचं भंगणं होतं. ते नाही गेले. मग ते शेवटी गेले की नाही माहीत नाही, पण आपणाला त्यांच्या आश्रमात. ते बाबा म्हणले, नाही मी तिचं तोंड पाहणार नाही, तू त्याच्यासोबत गेलास, जाई मी जाणार. ते असं पूर्वीचे लोक भंगलेल्या माणसाला भेटायचे नाहीत का? उजळल्याचे निसंगे मैळ्याचे निसंगे उजळला मैळे होते ना आपल्या देवाचं. आणि म्हणून कुणाला कोणी भेटावं का? बाहेर वचनाचा विचार करा, नाही तर आपला विधी भंगतो. मग ते सगळे मळीचं पावलेले असतात नातेवाईक, का म्हणाल्यास काय करता. मग म्हणाले ते आग्रह करून, चला म्हणाले 2 मिनिटाचं काम. विधी भंगायला किती मिनिटं लागतात? भांडारे करायला किती मिनिटं लागले? 2. विधी भंगायला किती वेळ लागते? कोणी आचार्य देखाल तर म्हणाले, बोंबलू नको, तू पुढे निघून जाय ना. 1 सेकंद. असं अनुसरण अनंत सृष्टीमध्ये जोडलं तर ते भंगायला 2 सेकंद लागतात. काचेचं भांडं फुटायला किती वेळ लागतो? 1 सेकंद पण लागत नाही. आता ते
कलियुगाच्या मनाने आपण स्वामींच्या वचनाला एवढं मोठं महत्त्व दिलं पाहिजे. हे वचन म्हणून करायचं नाही. माहूरला गेले, काय होतं? देव आहे की आपला दत्तात्रय प्रभू. असं कार्यक्रम होतो. तर म्हणाले ते गेले. अहो मला 2 मिनिटं या. मग ते संबंध्याशी भेटले. संबंधी म्हणाले बैसा बैसा, जावया चलत. मग त्यांनी बाजेवरी हाते धरून बैसविले. मग पाय तुतले आणि मग आग्रह करू लागले. म्हणाले आता अधिक महिना आहे, आता आंब्याचं जेवण करा. ऐक, ही मोठी गंमतच आहे. आता जेवा माझा म्हणून पाणी ठेवले. आता आनंद आहे ना. मग उठिले, नाहणिले, जेविले. कार्यक्रम सगळा नको तो होतो. आपल्याला असंच करतात मग यजमान मंडळी. तुम्हाला उठतात, नाहतात, तुमची मिरवणूक काढतात, मग तुमचा वेळ जातो त्याच्यात. असं होतं ते. आपण का नको म्हणत नाही त्यांना? दररोज काय ते, पण ते होतच. मग म्हणाले आता अंधार पडला, मग राहा. मग निजले. पहा बरं कसा विधी भंगत जातो बरं. 1 मिनिट भेटायला आलेला माणूस गुतला. आणि मग आता सकाळ झाली. सवेळेची उठवून निघाले. मस्त ब्रश केला असेल, मग तोंड बिंड धुतलं, गरम चहा घेतला, मग चांगले भट्ट म्हणतात निघाले. मग काय म्हणाले ढकले दादा, गोसावी वारिले तेच आम्ही केले. आता म्हणाले दंडवत. सर्वज्ञ म्हणाले होते ते अवघेच आम्ही भंगवले. हा संवाद दररोज करावा आपल्याशी. लीळामणी भट्टाने अशी छान सांगितले. आपण दिवसभरात कितीदा भंगलो आणि काय काय भंगवले, एवढा तर विचार करावा लागेल ना. तो दुकानदार दिवसभराचं सगळं सामान दुकानातलं काय काय भंगलं, आपल्या काय काय राहिलं, किती विक्री झाला, किती नफा झाला, हे पाहतो. अनुसरल्या पुरुषाने हे बघावं. आपला काय भंगलं, नुकसान किती झालं, वस्तू किती वाटोळं झाल्या, फायदा किती झाला, आपल्या दुकानात कोणत्या वस्तू नाही आहे, आपल्या अंतःकरणात काय असायला हवं सांगा बरं. महत्वाचं काय असायला हवं की ज्यांनी परमेश्वर प्रसन्न राहतात, काय असायला हवं? आता एवढे जर काय वचन आपण पाळत नाहीत, 1050, मग महत्वाचं काय असायला हवं? आटणानं काय देव दुखत नाही. ते विजन नाही केलं चालते, भिक्षा नाही केली चालते, भोजन केलं नाही केलं चालतंय, त्याने काही देव दुखवत नाही ना. आता काय राहिलं शिल्लक? मग आता राहिली निद्रा. ती आपल्या हातात आहे. ती आपल्या अंतःकरणात, आपल्या दुकानात असली पाहिजे. नीट स्मरण आहे की नाही. आणि प्रसाद सेवा. प्रसाद सेवा आहे का आपल्याजवळ? नाही, आपल्याकडे प्रसाद सेवा नाही. हा पाहावर कसं बंगलं की नाही. यथायुक्त नामस्मरण आहे का नाही, ते हवं. ते आपल्या दुकानात नाही. इकडे गेलं तर संघ सांगात, भेट शुश्रूषेमध्ये, तिथं ते बी ठिकाणावर असलं तर ठीक, ते बी नाही. आता राहिलं काय शिल्लक? बघा बरं कसं भंगतंय आता अंतःकरणातून. स्वामींच्या अस्थि परिषद दुकानातून सगळं गेलं सामान. आता काय राहिलं? बरं ते नाही राहिलं. चल, नामस्मरण नाही,
प्रसाद सेवा नाही, गेलं. आता दुकानात काय शिल्लक आहे आपल्या? हे काय असायला हवं? सांगा बरं, कोण सांगा? आता इथे हे दुकानात असले स्वामी खुश राहतात. काय पाहिजे? निर्वेदानुतापानो शोचार्थ, एक नाही, तळमळ विरह हे असलं, या दुकानात हे सामान असलं की सगळं सामान येऊन जातं. मग लीळा स्मरण, व्यक्ताचं स्मरण, अव्यक्ताचं स्मरण, आणि काय पाहिजे ते? तिच्या कथा वार्ता, हे दुकानात एवढं सामान पाहिजे आपल्या. म्हणजे स्वामी गिराईक होऊन येतात, मग एक जन्म मागतात, भीक मागतात, देता आली पाहिजे. डकले चांगले भट्टांच्या, हे तर बिचारे बोधवंत नाही आहेत, हे वेदवंतच आहेत ना आता सगळे दोघं बी. पण त्यातला चांगदेव भट्टाला माहीत झालेलं आहे ते दोन्ही अवताराचं संविधान, श्रीभू बाबांचं तिकडे गंमत, दररोज स्वामींच्या जवळ झोपायला, अशी मजा आहे त्याची. तो हुशार आहे. तो म्हणतो, डकल्या भाऊ आता बस, चल म्हणाले, तुला यायचं असलं तर ये, नाही तर मी चालला परत. आपलं सगळंच भंगलं रे भाऊ, सांगा ते कमीत कमी असं बोलावं आपण बंगलेले आहो म्हणून. गंमतच आहे. तेव्हा नाही भाऊ आपण बंगलो आता. वारीले तेच आम्ही केले, आपलं आम्ही बंगलं. आता काय दत्तात्रय प्रभूचे दर्शन होईल. कशाचं दर्शन? आता जाऊन काय करायचंय? आता चला मागू ते गोसाव्याच्या दर्शना. आणि मग ते गोसाव्याच्या दर्शना आले. तिथे माणिकेश्वराच्या पटीशाळेवरती जिथून पाठवलं होतं तिथे सर्वज्ञ आता आसनस्थ आहेत. आणि त्याला बघितलंय. सर्वज्ञ म्हणता, दत्तात्रय प्रभूंचे कापडे आले. आणि म्हणून स्वामींनी हास्य केले. आता हे कसलं हास्य मोडतं स्वामींचं? उपेक्षात्मक, उपहासात्मक, आणि कसलं हास्य असतं? हास्याचे लय प्रकार आहेत. स्वामींच्या ओठांवरचं हास्य, साधेला पाहून जे हास्य आहे ते वेगळं आहे की नाही. माईंभट्टांना हसले स्वामी ते वेगळं, यांना हसले ते वेगळं. अशा हास्याच्या लीळा आठवायला पाहिजेत. हास्यामध्ये काय काय दिसेल तुम्हाला? ओष्ठपूट, दंतपंक्ती, आहे की नाही. स्वामींचं श्रीमुख दिसेल तुम्हाला. हे बारीक बारीक गोष्टी माईंभट्टांनी यासाठी लिहिल्यात. स्वामी हसले सांगायचं काय कारण आहे तुम्हाला? ते लीळा चरित्र चालू आहे. माईंभट्ट ते स्मरण करतात ना, हसले ते. भक्तिजन म्हणाले, आता सगळं चांगलं प्रवचन चालू होतं. काल वाटला होता ना स्वामी वेगळेच हसले होते, आणि आज मात्र वेगळे हसले. आपल्याला हसत आले का काडेवा? हसा मग काय. दंडवत घातले, श्रीचरणा लागले. सर्वज्ञ म्हणतात, का गा आले ती? आता हे शब्द स्वामींची वेगळे आहेत, स्वरूप बोलत आहेत. जाताना स्वरूपच बोललं होतं आहे की नाही. हो होईल म्हणाले, जा. आता म्हणाले, का गा आले ती? कशाला तोंड दाखवायला आले म्हणाले. तरी का ज्ञान झालं असतं नाही की नाही. आणि काय काय झालं असतं डकले चांगले वाटायला. पुढं सांगतील, तो सांगतात काय ते. स्वामी हसले, म्हणाले, का आला तुम्ही? मग ते डकल्याने नाही सांगितलं काय. चांगले वाटताने सांगितलं. म्हणाले, आम्ही असं केलं. हे आहे ना. सर्वज्ञ म्हणतात, श्री दत्तात्रय प्रभूचे दर्शन तुम्हा कागा होईल. ते अमोघ दर्शन केलं. अवघ्याचे दिव्याशी काही.
येत नाही. आणि मग यावर सर्वज्ञानी निरोपण केलं. आता हे निरोपण फार महत्वाचं आहे. त्यातला थोडा भाग महिमभट्टाने लिखित केला. काल मी महिमा निरोपण करताना थोडीच सांगितलं आहे की नाही. बाकीचं म्हणाले तुम्ही पाठ करून समजून घ्या. महिमभट्टाने आपल्यावरती मोठाच अन्याय केलाय. स्वतःच्या भेटीत काय काय घडलं ते सांगितलं नाही ना. आता ह्यांचं तर सांगायला पाहिजे, सांगितलंच नाही. का कोणास ठाऊक स्वामींची प्रवृत्ती नाही त्यांच्याजवळ आहे की नाही. चांगले हो नये, सांगू नको, तू एवढंच सांग बस. फोटोवासाने इंटरेस्ट नाही घेतला आपल्याबद्दल. ते म्हणाले याची पुढे येणार आहेत असे हौसे गवसे, एवढं बी वाचता का नाही कोणा ठाऊक. एवढं वाचता की नाही कोणा ठाऊक. फोटोवासाने काळजीच घेतली ती. अन्य कथने जाऊ नये म्हणून सगळ्यांनी आपल्याला वंचकत्व करून ठेवले. आपला अधिकार नाही तेवढा. स्वामी म्हणतात कवणी एक माता असे ते आपल्या लेंकरवाशी पेहे दे खाऊ देते. पेज पेज. मग ते तिला पेज देताना ते डुळके मागवते दे मागवते डुळके मागवते दे मागवते डुळके 3 वेळेला 3 सृष्टीमध्ये असं करते ती आई त्या लेकराला. मग शेजिया सायले असती. शेजिया सायले असतात तो शेजारी पाजारी. त्या म्हणतात अहो आई हे डुळकताय तरी का पाजतीस. ती म्हणते घे आई आज तरी लिहिते. तुम्ही अनंत सृष्टीत ह्याला बोध आतमध्ये जाईल. ह्याचं दूध वेद जाईल अनुसरण पील म्हणाले एका दिवशी. तो एक घोट तरी घेईल. आपल्या पोटात काय जायला पाहिजे. त्या आईचे परमेश्वर कसं आहे. कोणची आई आहे. कुठं आहे वचन आहे काय देवांचं एखादं. आई बाप बंधू बघा कुठं आहे का. स्वामींचं काय हे स्वार्थ आहे आपणाला सगळं. हा हे मातेचे नैसर्गिक वर तो तुमचा अनिमित बंधू. अनिमित बंधू पण आहेत ना ते. आणि काय देवाचं बरंच गोष्टी आहेत. तर ते मातेचं स्नेह म्हणूनच ते तुम्हाला वेद दिला बोध दिला अनुसरण दिलं डोळकलं. तैसे स्वामी सांगतात कवना एका प्रति परमेश्वर शास्त्र निरोपिती तो विसरे मागोते निरोपिती मागोते विसरे मागोते निरोपिती मागोते विसरे मागोते निरोपिती मागोते विसरे. तर 4 वेळेला शब्द आहेत. ते काय आहे ते चिंतन करायचं. मागोते विसरे. आणि पुन्हा स्वामी ते तेल सरलं तर म्हणाले बाईसांना सांगायची वाती लावा आणि अखंड अहोरात्र निरोपण करायचे स्वामी. आता तो विषय राहिलेलाच नाही. जेव्हा अर्धा तास झालं गेलं. तेवढ्यात मी तो शिष्य आकाशिकीन काय करते कोणास ठाऊक. नावरात्र निरोपण केलं आपण बसल करायला का मार्गात. गुरुला पंचायत आहे. पण जीवन एक जन्मशास्त्राला द्यावा असं वाटतं इथे. म्हणून अनंत सृष्टीत निरोपण करतात. मग हे करत असताना बघा बरं का सर्वज्ञांची किती सूक्ष्म दृष्टी आहे. स्वामी निरोपण करतायत आपण ऐकतोय आणि त्यावेळेला आपलं स्वामीने निरोपण केलेलं ऐकायला कोण येते. सामान्य ज्ञानी आहे विशेष ज्ञानी आहे अप्रोक्ष ज्ञानी. हे 3 जण असतातच तिथं. आणि कोण कोण असतंय बरं पोथी ऐकायला. 4 भक्त 8 ज्ञानी ज्यांचं चरित्रत्व राहिलंय शेवटच्या टोकाला गेले.
ते पण इथं ऐकायला येतात. ते शेजी सायले आहेत आपले. मग ते म्हणतात स्वामींना, जीजी. आता ते समोरासमोर आहेत ना ते सगळे. ते देवा तुम्ही का हे निरूपण करताय म्हणाले. उत्तरापण तुम्ही इथं कशाला आले, कशाला आले म्हणाले. ह्याला तुम्ही पंगत दिली, ह्याला सगळी सोय लावली तुम्ही, ह्याला गरज नाही राहिली तुमची आता. हा 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 गुतलाय म्हणाले गटुड्यात, आहे की नाही. पसारात लय गुतलो आपण. तो टाकल्या गुतलं तसं विनाकारणच. स्वामींनी दिलं ना सगळं. स्वामींसाठी दिलेलं आहे ना. बरं आपल्यासाठी दिलं. घेऊन तर जाता येत नाही काय. मेल्यावर घेऊन जायची व्यवस्था झाली पाहिजे. अशा ट्रक लोड करायच्या सगळ्या. चाललंय बाबा, आश्रम सहित घेऊन जात. अशी काही व्यवस्था नाही. ते आहे सामान्य ज्ञानी, विशेष ज्ञान असो आहे आपलं. ते म्हणाले, अहो हे विसरताय, याप्रती काय निरूपण. आपलं विसरणं कोणचं आहे. घ्यायचे घोकीजे श्रवण मनन चिंतन निधिध्यासन शास्त्राचं. शास्त्रातून निघाल्यावर लिळेत गुतावं लागतं. मग लिळेचं श्रवण मनन निधिध्यासन चिंतन. मग त्यातल्या लिळेचं शॉर्टेज करून करून महत्वाच्या लिळा शॉर्ट करायचं. लेकरू काय सतत पेत नसतं आईला. रवण बी करेल ना. सर्वज्ञ म्हणतात, घ्या गा वासना तरी वळे. घ्यायची वासना असेल तर म्हणाले थोडंसं जाईल की मधी. मग या उपर गोसावी परावर निरूपण केले. महिमभट्टाने समजलं की ह्यांना आता एवढंच सांगायचं, संपला कार्यक्रम. एवढं लिहून मात्र ठेवलं महिमभट्टाने. हे एक उपकारच आहेत आपल्यावर. यावर गोसावी म्हणाले, परावर निरूपण केलं एक प्रहर. आता काय सांगितलं असेल विचार करा. आणि मग हे आलेलं आहे आपल्या पाचस्थळांमध्ये. हे जे आहे उरलेलं ते तिकडं टाकलं. स्वामी म्हणाले, कवनेक वर्तेवर चाले आपला कार्यक्रम. डोंबारीचा खेळ दृष्टांत सांगताय सर्वज्ञ. इकडं बांधलेलं आहे, इकडं बांधलेलं आहे. वेळू वरती दोरी बांधलेली आहे. ते डाव्याकडे न पाहे, उजव्याकडे न पाहे ती बाई. आपण्याकडे न पाहे, सभेकडे न पाहे. म्हणजे काय, शेजारच्या मार्गाकडे नाही, समोरच्या मार्गात नाही, डाव्या मार्गात नाही, उजव्या मार्गात. समोर कोणचे चाललेत काय मतलब आहे ह्याला. तो कॉलेज गाडीत जा, नाही तर इनोवात जा, हेलिकॉप्टरमध्ये बसून जाय. तुम्ही ज्या अस्थिपरीच्या वर रस्त्यावर चाललात त्याच्याशी याचा काय संबंध आहे का. त्याच्यावर बरंचसं बोलण्यासारखं आहे. वर्तमान काळात तर बरंच तुम्हाला घेता येईल ते. आज स्वामींनी जर हा दृष्टांत सांगितला असता तर आज आत्ता वेगळ्या भाषेत सांगितलं छानपैकी. स्वामी म्हणतात, ती माऊली त्या दोरीवरती चालत चाललेली आहे डोंबारी. तेशी वर्त साधे. असं नाही पाहिलं तरच वर्त. तेशी दाय पसाय. शेवटपर्यंत ती गेली पाहिजे. त्या टोकाहून त्या टोकाला गेली तर लोक बघणारे टाळ्या वाजवून 10, 20, 50, 100 रुपये टाकतात. तिचा तो बॅलन्स पाहून. आता आपणाला बॅलन्स बी नाही, दोरी बी नाही, वर्त बी नाही, आणि निघाले चालले. कुठं चालले. तशी तर गंमतच आहे. तिला एक्झरसाईज करावी लागते. तिची बाईक वर जाते ना, एकदम डायरेक्ट जाता येत नसतं. अगोदर खाली एक्झरसाईज होतो. तिचं प्रॅक्टिस अभ्यास करून घेतात तिचे आई बाप, गुरु माऊली श्रोल. सगळी तयारी आधीच होती का एकदम जाईल ती बाटली घेऊन वर तारेवर उभा राहायला. बरोबर आहे ना. तिला अंगाचं लघुत्व, बुद्धीचं कौशल्य, चातुष्ट, व्यवहार, विवेक, विचार
आणि दृढता. अस्थिपरीवर चालायचंय ना तिला. असं कठीण प्रसंग आहे तो. आता एवढी प्रॅक्टिस गुरुने आश्रमात केली तर तो साधू राहतच नाही. तो म्हणतो जाऊ दे आता, निघावर आपलं आपलं बघा, आठवणाला जाऊ बाबा, निघा बरं तुम्ही. मग ते बाबा आहे हुशारात, या तुम्ही आठवण विजन करा, स्थानाला जा. सोपं आहे ना. त्या स्थानाला जर विचारलं, भाऊ तुम्हाला कसं वाटतं आम्हाला, ते स्थान सुद्धा दुःखी होईल. ते बोलत नाही, बरं आहे, विचार जड आहे, तो विडान, ते उपार. स्थानाला बोललं पाहिजे, स्थानाने हा एक दणका दिला पाहिजे त्याला. कशा आजार तो इथं असते परिभ्रम करून मला दंडवत करायला येतो काय, असं काही कोणी होत नाही, आहे की नाही. तर ते हडगुड नोरे त्यांचं त्या दुसरीकडं पाहिलं, तुमचं दुसऱ्याचं साम्राज्य वैभव पाहिलं की तुमचं काय होतंय, त्या दोरीवरून पडाल. हडगुड पाय हाडं मोडतील. हडगुड म्हणजे काय, गुड म्हणजे काय, फार कसे शब्द आहे स्वामींची, अमृतवाणी आहे. चिंतनच केलं पाहिजे याच्यावर. लय तत्वज्ञानात नाही जायचं. पण ते हाड म्हणजे काय, गुड म्हणजे काय, हाडक गुड नोरे, तुटतं त्याचं, मोडतं ते सगळं. तैसा अनुसरला पुरुष विकार विकल्पना सेवी. म्हणजे काय, वावडं आणि विटाळ. काल सांगितलं ना, विटाळाने हिरवगार झाड वाळून जातं आणि वावडं खाल्ल्याने रोग डबल होत. काळे भोर अंगावर चट्टे येतं वावडं खाल्ल्यावर, आणि काय होतं, रोग डबल होतो. त्या औषधापेक्षा पथ्य महत्वाचं आहे. पथ्य सांभाळलं तर औषधाचा गुण येतो. म्हणजे काय, औषध म्हणजे काय आणि पथ्य म्हणजे काय. अविधी विधीतला अविधी, अविधीतला विधी, हे शोधता आलं पाहिजे. सारखं डोळ्यात तेल घालून तुम्हाला थांबावं लागेल. कलियुग आहे. नाहीतर तुमचं ती शेळी कधी तुम्हाला खाऊन जाईल. शेळी खाल्लेल्या झाडाला माहीत पडत नाही, पाला तोंडाला लावते. घेऊन जा. आणि काय काय जाते बघा, विकार आणि विकल्पना सेवी. विकल्प सतत सेवल्या जातो, विकारही सेवल्या जातो. मादायसानिक सेवला ना सगळा, आहे ना. बेलापूरला सर्वज्ञानी तेच सांगितलं. ते मला, बाबा कुठं आहे माझ्याकडे. अरे काय सांगितलं तिथे, विकार सेवा केली म्हणाले महदायसा तुम्ही, महात्म्याची. आता हे सगळं सखोल निरूपण आहे तिथे, एवढं डोक्याच्या पलीकडे आहे. आणि ते नाही कळलं तर सर्वांनी म्हणतात कीर्तीन भोगी अनुसरला पुरुष. कीर्ती भोगायला नाही पाहिजे. म्हणजे काय सांगितलं इथं, कीर्ती न भोगी, त्यांना भोगायला नाही पाहिजे. त्यांना बंद करायचं ना, शिष्याला सांगायचं, भाऊ हा फालतूपणा नको करू, नाही माझी मिरवणूक काढायची, बस नाही येण्यासारखं माझ्यासमोर फिरायचं तुम्ही सर्वांनी मिळून. बाबाचा हॅपी बर्थडे नाही करायचा, बाबाची 75वी नाही करायची, बाबांचं अनुसरण डे नाही कर. आलं नाही, कीर्तीच आहे ना. हे अशी कीर्ती आत्ताच्या भाष्य स्वामींना बोललं असतं तुम्हाला. स्क्रीन टच टीव्ही लावला असतं बाहेर माझ्या हॅपी बर्थडेला. माझ्या पवत्याला हजारो लोक आले पाहिजे, टार्गेट असतं. मग ते लोक विपरीत होतात. तुम्ही इथं कीर्ती भोगले की लोक विपरीत होतात.
तुम्ही ठरवायचे किती भोगायची आणि किती नाही भोगायची. मग सर्वज्ञ म्हणतात कीर्ती न भोगी, विकार विकल्प न सेवी. याचा अर्थ कळालाय का तुम्हाला? स्वामीने सगळं उपलब्ध करून दिलं तुम्हाला. आता सगळं दिलं समोर तुमच्या ताटात. विकार दिला, विकल्प दिला, कीर्ती दिली. आता हे दिल्यावर पुढचं पण देतात स्वामी, विपरीत बुद्धी येऊ न दी. हे लय कठीण आहे आताच्या काळात. विपरीत बुद्धी आपल्यामुळं सगळा समाज विपरीत होतो. ते येऊ द्यायची नाही ना. आपण आपल्या साधनावर विपरीत बुद्धी येऊ द्यायची नाही. जेथून होय, कसं वचन आहे ते? जेथून होय तेथीच्या विपरीत बुद्धी जाय. बर, जेथून होय म्हणजे ज्या स्थानापासून किंवा ज्या जेथून, तिथं लिमिट नाही त्या वचनाला. जेथून जे जे होय तुम्हाला, तिथीच्या, तिथल्या 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 तिथल्या. आता जेथून होय, ज्या वचनापासून होय, ते तिथंच विपरीत झाला. आम्हाला काय वचनानं आले काय? आता बा कसं सूत्रावर विपरीत झाले, दृष्टांतावर विपरीत झाले, स्थान प्रसाद भिक्षुकावर विपरीत झाले. कवनी कवनाते नवावे स्वामी जगन्नाथ म्हणाले. अवघे विश्व ब्रह्म आहे. मी नाही दंडवत बिंडवत करणारा. बघू काय बघू. हे विपरीत झाले होते अवसान. अवसानचा विपरीतत्वाचा प्रसव. नामही विसरून गेले. काळे करून वस्त्र तुल्य होईल गा. हे इथं वचन आहे स्वामींचे, सगळे आठवावे लागतात. हे कशामुळे झालं? त्यांना विपरीतत्व आहे. आणि कोण विपरीत झालं? अशी विपरीत विपरीत बुद्धी येऊ न द्यावी, जाऊ न द्यावी. दोन गोष्टी असतात. हे कळायला लयच अवघड आहे. विपरीत म्हणजे कसं? विपरीतत्वच काय लक्षण आहे? ते तोंडानं, मनातून विपरीत होत. शारीर मानसिक वाचिक विपरीतत्व आहे ना, हा मनाने विपरीत होतो. स्वामींचे शब्द कसे आहेत? विपरीत बुद्धी. बुद्धी बुद्धी कुठं आहे? मध्ये. आणि त्याला येते. आणि विपरीत बुद्धी आली की तो दंडवत बी करत नाही. हा आपल्या कुळातला नाही, आला विपरीत बुद्धी. हा आपल्या शाखेतला नाही, झाली विपरीत बुद्धी. ह्याला का मी दंडवत करू? झाली विपरीत. हा कोणता आचार होऊन गेलाय? झाली विपरीत. इथून सुरुवात झाली तुमची. अशा विपरीत बुद्धीचे हजारो अँगल्स असतात. ते आपल्या भोवती सारखी फिरतात. ह्याला आली का विपरीत बुद्धी? गुडगुड गुडगुड गुडगुड. कीर्ती भोगायलाय काय? वा 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 वा. असं कीर्तीला सुद्धा लाज वाटत असेल की अरे काय मी आला ना, काय बंगला, थोडक्यासाठी गेलं म्हणाले सगळं. या दृष्टांतात कखाय नाही सांगितला. सर्वज्ञ म्हणतात म्हणजे चारच विषय स्वामींना मान्य आहेत. स्वामी म्हणतात तयाशी दाय पसाय होती. पैसे भेटतात त्या डोंबारीन बाईला. तर तुम्हाला काय काय होतंय? आता तुम्हाला व्यवस्थेचं करणं प्राप्त होईल. तुम्हाला आता हे कळायला लय आवड आहे. मराठीच आहे पण कळतच नाही. आणि स्वामींकडून जो प्रसाव मिळतोय, दाव तर आपल्याला दिलेलाच आहे. तुम्ही जिथं जाल तिथं तुम्हाला खायला प्यायला हो आराम. सगळं 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 दायपसायात मोडतं. आता जे दिसतंय ना तुम्हाला आपल्या पंथाचं वैभव, ते तुम्ही तारेवर कसरत करायला निघालेले आहे म्हणून ते स्वामी देत आहे. एवढं भरभरून देतात. सर्वांना दिलेलं आहे स्वामींनी. दायपसाय काय उरलेलाच नाही. आता स्वामींकडे बोट नाही दाखवू शकत तुम्ही मला काय दिलंय म्हणून. असं तिथं त्याबद्दल विपरीत व्हायचं काहीच ठेवलेलं नाही देवाने. अन्नदान, वस्त्रदान, भूमिदान, फॅन दान, कूलर दान,
काय ठेवलंय का देवाने? विचार करा. जुन्या काळामध्ये केव्हा तरी मार्गाला एखादी पंगत यायची, चपाती भेटायची. आम्ही पाहिलेला विश्व आहे ते. नाहीतर दररोज ते कोरक्याचा बेत आणि लय झालं तर तुरीचं वरण, मटकी, तूर, चवळी आणि तूर, तुराच्या घुगऱ्या, हरभऱ्याच्या घुगऱ्या आणि भाकरी ठेवलेल्या असायच्या 5वीला. एखाद्या वेळेला पंगत आली तर उद्या पंगत आहे, रात्री कळायचं ना देवपूजेच्या वेळेला आम्हाला. त्या रात्री जेवायचं नाही, मग उद्या चपाती भेटेल ना. आणि ती चपाती जेवताना खिशात ठेवायची संध्याकाळी खायला. आता कसा काळ बदलतो पहा. मग आपण भाग्यवान आहे का ते? तो काळ, तो क्षण भाग्यवान होता. आता नाही. आता हीन कन्वेच्या लोकांना पदार्थ भेटतात. पतित प्रमादीय हीन कन्वेचे. आणि कशाला पदार्थ भेटतो? आपली लायक कळून गेली स्वामींना की ह्याने याच्यासाठी घेतली होती का? बर बर बर, ठीक आहे. मग सकाळी वेगळं खा, दुपारी वेगळं खा, संध्याकाळी वेगळं खा. दाय पसाय, दाव दिला स्वामींनी, पण पसाय कुठं आहे? पसाय म्हणजे काय? प्रसन्न होणी अपूर्व देणं. मग परमार्गात अपूर्व काय आहे? परमार्गात अपूर्व दोनच गोष्टी आहेत. एक शास्त्राचा उजळलेपण, एक प्रसाद सेवा. आणि काय आहे अपूर्व देणं स्वामींचं? अपूर्व विधी, एखादा प्रेमाचा उचित विधी. तो करताना तुम्ही मेले ट्रक खाली जाऊन, ह्याला अपूर्व म्हणायचं आहे नाही. तो करताना मेले ना. तो मारायला आला आहे, त्याला पुढे ढकलून स्वतःची मान कापून घेतली ना. कोण होते ते? अक्रंदली ती वसुंधरा. असं आहे. दामोदरावर वार करी पण तूच घेतला आवरी. असे आपले आहेत पूर्वज. आता ते राहिलं, दुसरं तर काय नाही ना आपल्या जीवनात, काहीच नाही. तर हे अशा प्रकारे अपूर्व देणं स्वामींकडून घडतं. त्या क्षणाला अपूर्व देत. अपूर्वामध्ये काय काय असतंय? दाव दिला तुम्हाला, मोठे मोठे आश्रम दिले, गाड्या दिल्या, सगळं दिलं स्वामी, पंक्ती दिल्या, वस्त्रदान दिलं. आता अपूर्व नाही, पसाव नाही दिलं. पसाव देणार नाही स्वामी, ते विसरून जाईल. कोणाला देतील तुम्ही तसं शक्कल ठेवली पाहिजे. प्रसन्न होणे अपूर्व देणं, त्याला पसाव असं म्हणतात. आणि हडगुड नुरे, त्याच्याजवळ काहीच नाही जाता राहिलं. अंघोळ्याच्या संधी आदी करून ठिक्रिया होती, ह्याला गुड म्हणतात. गुरुदा सुद्धा तुटून निघतो. तैसे धर्माची संधी आदी करून नवरे, त्या साधकासाठी जे डकले चांगले वाटताना झालं. स्वामींना अतिशय दुःख झालं त्या गोष्टीचं. आणि आता जे निरूपण केलं स्वामींनी, ते कळकळून तळतळून निरूपण केलं. तळतळून बोलले स्वामी. हे जेवढे बोलले ना स्वामी, आता एवढं शास्त्र कळायला संपलं आयुष्यामध्ये. एक दृष्टांत कळाला, 2 दृष्टांत कळाले, स्वामींचा भाव कळायला संपला. यापर्यंत शास्त्र काय आहे का? काही शिल्लक ठेवलं नाही स्वामी. आणि मग हे सगळं निरूपण ऐकल्यावर डखल्याला पश्चाताप झाला. आणि मग ते डखले मरेपर्यंत, माहिमभट्ट असं लिहून ठेवतात इथे की मरेपर्यंत सर्व काळ सदा सर्व ते अनुताप पश्चाताप करती. आणि डखले कसे मेले माहिती आहे तुम्हाला? डखल्यांची तिरडी. सांगितलं की मला स्वामींनी माझे केलेले कार्य करायचं. पण मेले कसे? झालं मरताना सांगितलं, म्हणजे दशक्रिया घालू नका.
पण मेले कसे ते? दंड